नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात दिव्यांग व बालकांसाठी उपयुक्त साहित्याचं वाटप करण्यात आले. शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवरती कोणताही जल्लोष टाळत संवेदनशीलतेचं भान ठेवण्यात आले. शिंदे साहेबांच्या विचारांना अनुसरून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधवांसाठी तसेच लहान मुलांसाठी उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची सुरुवात ठाण्यातील आनंदमठ येथील शिवसेना कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. यावेळी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच लहान मुलांना उपयुक्त साहित्याचं वाटप खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बॅनरबाजी किंवा जल्लोष न करता विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक साहित्याचं वाटप, गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हीच शिवसेनेच्या सामाजिक विचारांची आणि शिंदे साहेबांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे. या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात असलेल्या पोलीस टॉवरमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर इंधन उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजय केळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी नगरसेविका उषा वाघ, भाजपचे निलेश कोळी, विशाल वाघ, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस टॉवरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सिलेंडर गॅसवर अवलंबून राहावे लागत होते. सिलेंडरची उपलब्धता, दरवाढ तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी पाईपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामामुळे पोलीस टॉवरमधील सर्व निवासी घरांपर्यंत थेट गॅस पुरवठा होणार असून स्वयंपाक अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा देत असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. महानगर गॅस पाईपलाईनमुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित व स्वच्छ इंधन मिळणार असून भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. स्थानिक पोलीस कर्मचारी व रहिवाशांना या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं आहे. साहेब, या ठिकाणी गॅस पाईपलाईन टाकण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज या ठिकाणी ही पोलीस टॉवर वसाहत आहे आणि जवळजवळ 250-300 घरं आहेत. महानगर गॅसचं कनेक्शन अनेक ठिकाणी अजून ठाणे शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करून जवळजवळ आत्तापर्यंत 29,000 घरांना महानगर गॅसचं कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. कारण की अनेक अडचणी असतात, महापालिका, महानगर गॅसची मंडळी आणि ग्राहक, तर त्याच्यामधला दुवा बांधण्याचं काम आम्ही केल्यामुळे आज 29,000 घरांना गॅस कनेक्शन मिळालं. पोलीस वसाहत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. पोलीस त्या ठिकाणी 24 तास काम करत असतात, पण पोलीस कुटुंब जे आहे त्यांना जेवढी म्हणून या ठिकाणी सुविधा मिळेल ती आम्ही बघत असतो आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी महानगर गॅसच्या कामाचा आपण शुभारंभ करतो आहे. हे काम 260 घरापर्यंत पोचायला अजून 2-3 महिने जातील, पण पावसाळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा महानगर गॅस जो आहे तो पोचलेला असेल आणि याच पद्धतीने निरनिराळ्या पोलीस वसाहती आहे, गरीवरी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन आहे, तिथे पण आमचं झालेलं आहे. त्या सगळीकडे येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे काम जे आहे ते करणार.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आयुष्य क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा, असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक विचारवंत प्राचार्य गणेश शिंदे यांनी समाजाला केलं आहे. दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यामधून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करीत जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये आयोजित मालवणी महोत्सवात सोमवारी हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानातून प्राचार्य गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नातीगोती आणि माणुसकी जपण्याचं आवाहन केलं आहे. या प्रसंगी मालवणी महोत्सवाचा आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे, आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. आपल्या ओघावत्या शैलीत आणि उदाहरणाने परिपूर्ण अशा भाषणातून गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. जीवनातील सुख दुःख हे आजकाल इतरांच्या प्रतिक्रियेवरती अवलंबून आहेत. या वृत्तीचे वाभाडे त्यांनी मिश्किलपणे काढले. माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी, हे स्पष्ट करताना शहनाई वादक पंडित बिस्मिल्ला खान, दिवंगत अजितदादा पवार, शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबल यांच्या आठवणी त्यांनी जागा केल्या. आयुष्य क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. छोट्या छोट्या क्षणांना कायम जपा. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा असलीच पाहिजे, कारण संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजाला खरी दिशा दिली आहे. तेव्हा ज्ञानेश्वरीतील 9000 एखादी तरी ओवी आपण अनुभवली तर जगणं सुकर होऊन जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. खरं तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात. मालवणची एक वेगळी संस्कृती आहे, म्हणजे तिथली भाषा असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथले छोटे छोटे उत्सव असतील, कला असतील, लघुउद्योग असतील, या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते ह्या महोत्सवाचं आयोजन करतात. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आत्ताच जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यानं असतील, तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवलमध्ये केलाय. जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधतोय. या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवलमध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. माझी ठाणेकरांना ही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त
संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा. थँक्यू. 12वीची परीक्षा आजपासून अर्थातच 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. यासाठी 193 परीक्षा केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही पथके विद्यार्थ्यांवरती करडी नजर ठेवत आहेत. 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. ठाण्यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. परीक्षा केंद्रावरती या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकांमध्ये शिक्षण अधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश आहे. विशेष महिला पथकाचा समावेश असणार आहे. जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील एक परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. या केंद्रावरती पथकं नियुक्त करण्यात आलेले आहेत. या परीक्षा केंद्रावरती केंद्रप्रमुख व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे. या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. तसंच 12वी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळावे यासाठी NKT ट्रस्टचे प्रमुख समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर यांनी यावेळी शुभेच्छा देखील दिल्या. ठाणेकरांचा बहुप्रतीक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिवल 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव ठाणे येथे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला होता. यंदाचा फेस्टिवल कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित करण्यात आला होता. संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026च्या शेवटच्या दिवशी मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध हास्यकवी तसेच लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधील तारक मेहता उर्फ शैलेश लोढा यांच्या सूक्ष्म निरीक्षणांवरती आधारित विनोद, प्रभावी कविता आणि सहज संवादात्मक शैलीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. दरवर्षी हा फेस्टिवल अधिक व्यापक करण्याचा संस्कृती आर्ट फेस्टिवल संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे यावर्षी अनेक मान्यवर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून या फेस्टिवलला वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार. ठाण्याच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून आर्ट फेस्टिवलची ओळख आहे. ठाण्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा आहे. अनेक कलावंतांचे हक्काचं व्यासपीठ ठरणारा हा संस्कृती आर्ट फेस्टिवल पुन्हा पुढच्या वर्षी एका नव्या संकल्पा घेऊन आणि नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यंदाचा भव्य दिव्य हा उत्सव यशस्वी करणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या संपूर्ण टीमचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केलेत. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेवक विहंग सरनाईक, नगरसेविका परीक्षा सरनाईक, संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सेक्रेटरी मनोज पिल्लई, राजन बांदेलकर, जितेंद्र मेहता, राहुल लोंढे, नगरसेवक सिद्धार्थ पांडे, भैयासाहेब इंदिसे, विकेश भोईर, संजय पाटील, रत्नाकर शेट्टी आणि इतर मान्यवर पदाधिकारी या प्रसंगी तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.